तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सॉरी कधी दिलं पण गिफ्ट? दिलंच नाही. गिफ्ट दिलंच नाही. आता देऊया, चालूया. देतो. अरे माझ्याकडे जीपे आहे, तो सिलेंडर वाला आला तर मी काय करणार? मग आता मी जाणार आहे बाहेर, तेव्हा येताना संध्याकाळी घे चांगला फोटो चालेल. पण आता ते ताट असंच नसतं ठेवायचं. हा मी त्याच्यात टाकतो ना 1 रुपया. हा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आता बघितलात आपण आता सध्या जाणार आहोत बॅकवर्ड्स मध्ये. रक्षाबंधन झालेलं आहे, आता वाजले दुपारचे 1:30. ब्लॉग करायचा स्टार्ट करायचा पण त्याला मुहूर्त आता लागलेला आहे. खूप कामं होती सकाळपासून. हा मी उशिरा उठलो त्याच्यामुळे. तर आजचा काय प्लॅन आहे? तर आज आहे तू एकटाच बोल. नाही एकटाच बोल तू. नाही तू बोल नेहमीच आहे एकटाच बोलणार. हा मी सांगते, आज ह्याचा बर्थडे आहे, तर काल रात्री आम्ही मस्त विश केलेलं त्याला, पण तो पार्ट आम्ही शूट नाही केला बिकॉज नॉर्मल सेलिब्रेशन होतं घरामध्ये. तर छोटीशी ब्राउनी आणलेली मी वॉलनटची, ती ब्राउनी भरवली असं मी ठरवलं आहे. स्वप्नीलच्या या वर्षापासून त्याला सगळ्या हेल्दी गोष्टी खायला द्यायच्या, त्याची तब्येत एकदम छान राहिली पाहिजे, कारण लास्ट वीक तो भरपूर आजारी होता. म्हणून असं एक ठेवलंय की नाही, फक्त हेल्दी गोष्टी, त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. बारदन दिसते तिथून. हा मग ठीक आहे ना. हा तर आजचा प्लॅन असा आहे, तर सगळ्यात पहिलं जायचं होतं मंदिरामध्ये. आता वाजले 1:30. बघूया आता कुठलं मंदिर चालू आहे, माहित नाही की मंदिर ओपन असेल का नाही, पण सगळ्यात आधी जाऊ मंदिरामध्ये. हा पहिल्या मंदिरात जायचंय, त्याच्यानंतर बर्थडे आज आहे आणि आमची शॉपिंग पण आजच होते. जाऊ दे, शॉपिंग झाले. पॅन्ट घेतलेल्या होत्या जीन्सच्या, पण त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी या माझी बहीण आहे ती आली आहे, डॉक्टर मॅडम आल्यात आमच्या. डॉक्टर मॅडम सुट्टी काढून 2 दिवसाची स्पेशली फॉर रक्षाबंधन. नाही हाय कर जाऊ द्या. मग आता आपण जायचंय मंदिरामध्ये, त्यानंतर करायची शॉपिंग आणि त्यानंतर जायचंय मिसळ खायला. ऍक्च्युली मला जायचं होतं शेतकरी ढाब्यामध्ये मिसळ खायला, तिथे चिकन मिसळ छान भेटते. पण आज शनिवार आहे, श्रावण चालू आहे, त्यामुळे नाही खाऊ शकत. तर आम्ही जाणार आहे मार्तंड मिसळमध्ये मिसळ खायला, त्यांची मिसळ थाळी. आणि तुला काय खायचं होतं? थालीपीठ. तर मग बघूया ते कसं कागदासकट खाते. भेटूया. बाय. मी बनवलेला हलवा. A few moments later. आता फायनली आलोय आपण तुझ्यामुळे. हे कुठलं मंदिर आहे आपल्या इकडचं? मंगलमूर्ती गणपती. मंगलमूर्ती. मग गणपती मंदिरच असणार ना, मंगलमूर्ती शंकराचं मंदिर असेल का? मंगलमूर्ती गणपती मंदिर. मंगलमूर्ती गणपती मंदिर आहे, छान आहे. बघूया, मला दाखव. चलो. हिची चप्पल अशी पटकन काढता येईल अशी नाही घेऊ शकत आपण? पटकन अशी काढता येईल तर ती पण पटकन काढेल ना, ती कुठे पण पडेल ना. अच्छा, हो का? जोक्स मारतेस का? जॉक्स चलतेस तुझी अशी ती ही करे ना जास्त जोक्स म्हणणं. हा पाय पड बाई. बस प्रत्येक पायरीला नाही करायचं बस. बाप्पाच्या पाया पडायचे आहेत आपल्याला, वरतीच. नशीब मंदिर चालू भेटलं. हो, आम्ही एका वेगळ्या मंदिरात गेलेलो. स्टेशनला गेलो होतो, तो नव्हता. मंदिर बंद होता. उंदी मामा किती मस्त आहे. जय जयकार उंदी मामाला. फुल घाल तुझ्या हाताने. फुलं नाही घेतली का? हारच घेतला. फुलं नाही टाकली त्याने? नाही टाकली. दे बाबा, काय करणार. जाऊ. छान मंदिर आहे ना. चल इकडून असं राऊंड मारायचं नानू, असं राऊंड मारायचं, असं इकडून. हे बघ मम्मा चालली, हे बघ मम्मा चालली. जा मम्मा सोबत जा, तसं राऊंड मारायचं असतो. चला. छान आहे ना मंदिर. मी पण पहिल्यांदा झालो.
का करते वेडी वेडी आहे ही वेडी आहे ही वेडी आहे वेडी बघा 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 वेडी आहे चल टाइमपास नको चल चल बाय बाय जा आम्ही चाललो बाय 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 चल चल बाय ए चल साफसफाई करायला लागलीस हां हां पकडू तुला पकडू 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 शाणी चल फायनली दर्शन झालं आपलं आता इकडून रस्ता बंद आहे चल आता आपण मिसळ खायला जाऊया आहे ना 2,000 years later. तर काय झालं मिसळचं तूच सांग. मिसळचे लफडे झाले मिसळ आहे ना आम्ही 3 जागेवरती शोधली 3 नाही भरपूर फिरलो अर्धा पाऊण तास झाला असेल आम्ही फिरतोय आम्ही मार्तंड मिसळ बघितली नंतर मिसळ दरबार हाऊस ऑफ मिसळ तिन्ही शॉप बंद आहेत तर मग त्यामुळे आम्ही आमचा फेवरेट मराठी कट्टा या रेस्टॉरंटमध्ये आलो तुम्ही पण बघा तुम्ही आलेत का कधी या रेस्टॉरंटमध्ये मला सांगा इकडचं व्हेज मेन्यू आणि नॉन व्हेज मेन्यू दोन्ही एकदम खूप छान असतात आत्ता आम्ही ऑर्डर केलं आहे कांदा शेवेची भाजी आणि तांदळाच्या भाकऱ्या नंतर बघू कुठं जागा असेल तर त्यांचा कोल्हापुरी जो भात असतो तो मागवू ऑर्डर आली की मी तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी आहे आणि आपलं बाकी सगळं नेक्स्ट प्लॅन फायनली मित्रांनो आपलं जेवण आलं आहे मला दाखवतो ही आहे शेवेची भाजी भाकरी आणि माझ्या 1 मिनिट हा एक मध्ये शाणा आहे हा पिठल्याचं ताट माझ्याकडे दिलं आणि शेवेचं स्वतःकडे ठेवलं हां मग आपण दोघं खाणारच आहे असं नाही आहे यावेळेला हा ठेचा माहिती कमी दिला हा ठेचा डेंजर आहे टेस्ट सांग चल कशी आहे सारखी झोपली आमची आम्ही एवढं फिरलो ठेचात बुडून खाणार पाणी ॲज युजल ठेचा यांचा भरपूर तिखट असतं हा पिठला आहे आणि ही आहे आपली शेवेची भाजी तर मी पण स्टार्ट करतो तुम्हाला सांगतो शेवभाजी कशी आहे मग जेवण घेऊ शेवची भाजी छान आहे मिसळ ना सही शेवची भाजी तो मिसळ ना सही शेवची भाजी तरी ॲटलिस्ट चला फटाफट जेवूया आणि आपण भेटू नंतर हीच ती गोष्ट आहे ज्यासाठी स्वप्नील वेडा आहे यांचा कोल्हापुरी भात आहे ना म्हणजे टेक्स्चर बघा जरा हे ते गरम मसाल्यामध्ये हे लोक असं स्टीम करतात बहुतेक सगळे मसाला हा भात ना नुसता पण खाऊ शकतो आपण हां त्याची टेस्टच वेगळी असते म्हणजे काय सांगू ते एक कळण्यासाठी तुम्हाला यावं लागेल या जागेवरती खूप छान असतो हा म्हणून तुला माहिती आहे मी जे मॅनिफेस्ट केलं ते खरं झालं मी जसं येतानाच बोलत होती की आपण मराठी कट्टाला जाऊया मी बोललो की नको मी मॅनिफेस्ट काय केलं काय स्वप्नीलला या वर्षामध्ये सगळं हेल्दी खायला लागलं त्याच्यामुळे कदाचित मिसळपाव आमचा कॅन्सल झाला आणि व्यवस्थित त्याने घरचं जेवणासारखं जेवलं ॲक्च्युली खूप छान आहे मस्त आहे 9/10 हो मी 10/10 देईन मी 9/10 10/10 देईन मला खूप आवडतं आता श्रावण आहे म्हणून पण जर नॉनव्हेजवर तुम्ही हा राईस खाल्ला तुम्ही वेडे व्हाल खूप गुड आपलं जेवण झालेलं आहे आणि काय मागवलं आपण गुलाबजामुन ते पण किती आहे ते 4 कारण इकडचे एका गुलाबजामुनने ना समाधान होत नाही इकडे अशी एकदम छान मऊ लुसलुशीत गरम गरम
आणि मी शेअर नाही करत स्वप्नील सोबत. हां मी पण माझी गुलाबजाम, रसमलाई, नंतर ते काय रसगुल्ला मला नाही आवडत शेअर करायला. सो हे आहे ते गुलाबजाम गरम ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे आता वाफा दिसतील का नाही माहीत ना तुम्हाला, पण ॲक्च्युअलमध्ये एकदम असे गरम गरम असतात आणि ते ठेवलेलेच असतात त्यांनी. आम्ही एकदा त्यांना विचारलं होतं की आम्हाला किचन टूर द्याल का तुमची, तर त्यांनी दाखवलं होतं आम्हाला. ते म्हणजे एकदम गरम होतच असतात, ते ठेवलेले असतात शेगडीवरती. आणि बघा आता तू कसे तुटतील बघा काय ना असे हिच्याकडे बघा. हां 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 पोरगी झोपले माझे. हां त्यामुळे जरा तिला नाही भेटलं खेळायला. कसं आहे हेवन आहे ना. मेरा टर्न. मला खूप आवडतात यांचे गुलाबजाम. मी नंतर बोलतो. बाय मित्रांनो. प्रथेप्रमाणे झोपा काढून झालेल्या आहे. झोपा काढून झालेल्या आहेत. 8 वाजले. आता आम्ही निघाले शॉपिंगला. मुहूर्त भेटतच नाही आहे. काय करणार. सकाळी पण आम्ही गेलेलो तर ते तुम्हाला सगळं गोंधळ माहितीच आहे. जेवणाच्या गोंधळामध्ये सगळं राहून गेलं तर शॉपिंग राहिली. आता मला एक कळत नाही बड्डे कोणाचा आहे हा आणि रेडी कोण झालंय. तर आता आम्ही चाललोय फायनली सगळं ऍडव्हान्स प्लॅन करायचं. बघूया कशी होते शॉपिंग. आणि आधी झोप येते थोडा वेळ झोपून. आमची झोप अजून नाही झाली आहे. बाय. अजून आम्हाला केक पण घ्यायचा आहे. अजून केक पण घ्यायचा आहे. असा आमचा फर्स्ट टाइम ऍक्च्युअली बर्थडे असा गोंधळ झाला बिकॉज रक्षाबंधन आलं. तसा आमचा बर्थडे असं होत नाही. त्याचा असं होत नाही. नेहमी असं व्यवस्थित सगळं होतं. व्यवस्थित. दोन गोष्टी एकत्र क्लॅश झाल्या ना त्याच्यामुळे थोडा गोंधळ झालाय. पण हा गोंधळ लक्षात राहिला आम्हाला. बाय बाय. तू ओरडू नको हा माझ्यावर. आधीच सांगते समजलीस ना. चांगल्या दिवशी वाद नाही घालायचा. तर आता आम्ही फायनली शॉपिंग करून आलेलो आहेत. स्वप्नीलच्या कपड्यांची. माझी चॉईस भेटलाय फायनली. शर्ट हाय दुकानं फिरून हाय घेतलाय शर्ट आणि अजूनही घेतलाय आणि अजूनही घेतलाय. हा लायका मटेरियल आहे. हा पण छान वाटतोय. हा पण छान आहे मस्त आहे. दोन्ही माझी चॉईस आहे. काही तुम्हाला वाटलं असेल का की याची चॉईस अशी असू शकते का एवढी चांगली. गप्पा बस. हा तर आता वाजल्यात 9:15. अजून आमचा माझी चॉईस चांगलीच असते. ही समोर जी व्लॉग काढणारी उभी आहे ना ती माझी चॉईस आहे. एकच चांगली निवड केली. चल आता याचा केक कट करायचा आहे. आम्ही तर सगळी फॅमिली आहे घरी. आम्ही तुम्हाला दाखवू. मामा आलेत. मामा रक्षाबंधन. माझे पप्पा आलेत. अजून एक मामा यायचे बाकी आहेत. बबडी नाही आली. मृदुला नाही आली. इतकं सुंदर नाव आहे तिचं पण याला काय करणार. मृदुला. मृदुला हे कॉमन नाव असलं माणसाला काय करणार. अरे की अशी युनिक नाव शोधायचं. जसं दोघी महिलांचं दलिंदर नाव आहे. काही सुंदर नाव आहे. रश्मी असतं. रश्मी. इट्स रेशमी. रश्मी असतं. बर्थडे बॉय रेडी आहे आणि आता आई ओवाळते बर्थडे बॉयला. बाबू तुला लावू. हा नानूला आपलं नाव. मस्त किती छान. जे 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 मस्त. पेढा खाल्ला. पेढा खाल्ला. तांदूळ लाव. कंजूसी काय काय असं नाही करायचं. वा 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 जायचं काय. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे. त्याने पण विश केलं. तुला नाही माहिती. कसा खायचं.
तर मित्रांनो आजचा मेन्यू बर्थडे स्पेशल मेन्यू काय आहे? मटर पनीर, दाल फ्राय, चपाती भात. डाळ दाखव कशी आहे. ही आहे मेथीची भाजी, आज एकदम मस्त पंचपक्वान. शुद्ध शाकाहारी पंचपक्वान. डाळ ही आहे आपली डाळ फ्राय फ्रॉम बायको. चला पप्पांना देते, मी नंतर जेवणार आहे. अजून आमच्या मामांचं रक्षाबंधन बाकी आहे. काय मॅडम कधी होणार मग ते? आमचा संतोष मामा बिझी आहे, त्याची वाट बघत आहेत सगळे, कधी येईल. ट्रॅफिक लागलंय. दोन्ही मामाला ट्रॅफिक लागलं. एक मामा अंबरनाथवरून आला, त्याला ट्रॅफिक घोडबंदरचा लागला. संतोष मामा पण पूर्ण दिवस आज बिझी आहे, मग तो येईल. पहिले आमची ताई ओवाळायची, मग आम्ही राजू आणि मी. आला मामा आला. काय रे मामा, स्वॅगला पकडू. हा आला, संतोष मामा आला. आधीच बोलतो स्वॅगला पकड. स्वॅग संतोष मामा आलाय. बाहेर जा. खिडकीला लावा, बांधू तिकडे. अच्छा मग पकडा पकडा. सायली रोज लवकर येणार, आज उशीर झाला. हे अंगठी दे रे. बस. तुला ट्रॅफिक भेटली काय? 8 तास लागले त्याला, 8 तास वाट लागली. गाडी घेऊन आलास तू? 12:30 निघालो अंबरनाथ. 8 वाजता आलो. असा वैताग आला ना अक्षरशः. जिग्नेश निघाला होता ना, तर हायवेला गेला होता गाडी घेऊन. माहिती पडलं त्याला, तर गाडी घेऊन परत दिवस आला. बोलतो नाही मी ट्रेननी जातो. तर मंडळी मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे. आजचा दिवस मला एकदम खूप लक्षात राहील. आजचा दिवस आणि हा बर्थडे, स्पेशली हा बर्थडे, की असा बर्थडे झालेला आहे की सगळ्या गोष्टी मला माहित होत्या. म्हणजे काय कपडे घालणार, काही सरप्राईज नव्हतं, काहीच नाही. सगळं मला सांगून चल आता केक घ्यायला कपडे केक पण ह्यानेच पकडला होता, फक्त बिल दिलं नाही गोष्ट. सगळं मला करायला लावलेलं आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.